कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बापू जेवायला बसा, पाणी घेऊन आलो मी। अहो जेवायला बसा म्हणलं होतं ना मी। अहो बापू काय म्हणते मम्मी, जेवायला बसा की। काय झालं, कुठे हरवलाय तुम्ही? बापू तुम्ही दीदीचं टेन्शन घेतलंय का? दिप्या अजून कसलं असणार आहे? मम्मी बापू मग तुम्ही अजिबात लोड घेऊ नका। दिप्या काय पण काय बोलतो रे तू? एवढं सोपं वाटतं तुला हे सगळं? अगं मम्मी मी कुठं म्हणतोय सोप्पं आहे, पण तुला तर माहितीच आहे की दीदीसाठी अख्खं गाव जमलं होतं आणि सगळ्यांना काळजी आहे दीदीची। सगळ्यांना? तिच्या घरच्यांचं काय? तिची घरचीच तिला येडी येडी म्हणतात। अगं मम्मी तू घरच्यांचा कशाला विचार करते? तिच्या घरची काय लय शहाणे आहेत वय, कोण कसा आहे माहित आहे ना तुला? पण दिप्या मला तर खरं असं वाटतं ना, आप्पीचं बाळ जिवंत असावं आणि तिची सगळी लोक तिला येडी येडी म्हणतात ना, सगळी त्यांच्या तोंडावर पडावी। मम्मी तू नको लय काळजी करू, मी बोललोय दवाखान्यात, मी शोध घेईन बाळाचा माझ्या ओळखीनं। एक मिनिट, शोध घेईन म्हणजे? त्या दिवशी तिकडे नक्की काय घडलं ना ते बघू। दिप्या त्याची काय बी गरज नाही बघ। का हो? अरे मी नाप्पी गेलो होतो तिकडं, काय बी सापडलं नाही। अहो मग अरे कधी सांगणार तुम्ही आम्हाला? बघितलं का मम्मी, म्हणून बापूंचं कशात लक्ष लागना। होय मी नाप्पी गेलो होतो, अर्जुन बी गेला होता तिकडं। मग आप्पीनं सीसीटीव्हीत सगळं बघितलं, त्या रात्री काय बी दुसरं घडलं नाही तिथं। तिला भासच होत ते, बाकी दुसरं काय नाही बघ। नाही पण म्हणजे आप्पीनं बी हे मान्य केलं बघ। आज शेतात आले होते ना दोघं, बराच वेळ बाळाच्या आठवणीत बसून होते बघ तिथंच। काय सांगताय? होय आणि आप्पीनं मान्य केलं, ती एक बरंच झालं बघ। आता तिच्या पुढे हे विषय नको। बापू तुम्हाला आठवतंय का त्यावेळी दवाखान्यातली लाईट गेली होती? म्हणजे माझा असा अंदाज आहे की त्यावेळी नक्की काहीतरी झालं असणार आहे। तिथं तुला किती वेळा सांगितलं, असलं तसलं काय नाही रे, काय घडलं नाही त्या दिवशी, आणि तो विषय सोडून द्या। आप्पी पुढे तर अजिबात काढू नका। बरं नाही काढत विषय, पण तुम्ही चिडताय का लगेच? अरे बघ परत याचं असंच। तुम्ही जरा शांत व्हा बघू दिप्या। अरे ती तेच डोक्यात घेऊन बसेल ना, म्हणून म्हणतात ते तसं। बरं मग ठीक आहे। आणि हे बघा तुम्ही दोघं बी हे समजून घ्या, तिचं बाळ गेलंय। अप्पे आठवण येते का तुला? आठवण यायला विसरली कुठं? विसरायला नको का? अर्जुन आपल्या आयुष्यातली एवढी मोठी घटना घडली, कशी काय विसरायची रे? बरं विसरायचं जाऊ दे, सगळं सोडून पुढे नको का जायला? आणि काय माहिती का, आपण रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच गोष्टी बघत बसलो तर तेच विचार डोक्यात राहतील ना, डोक्यात तेच फिरत राहील। बरोबर आहे, आयुष्य कोणासाठीच थांबत नसतं, आपणही अडकून नाही राहिलं पाहिजे, ही कळतंय की? तेच, आणि त्यासाठी आपण काय हे बाळाची आठवण करून घेणाऱ्या गोष्टी अजराड केल्या पाहिजे असं वाटतं। अर्जुन या सगळ्या गडबडीत मी तुला कधीच नाही विचारलं रे, तू कसा आहेस? मी ओके एकदम ठीक आहे। खरं सांगतोयस का मला बरं वाटावं म्हणून बोलतोय? आपले माणूस आहे का मी, पण त्रास होतो। हे जे काय झाले ना लय बेकार झाले, आतून सगळं असं फाटल्यागत वाटतंय। 100 वेळा स्वतःला एकच प्रश्न विचारतोय, आपणच का?
आपली काय चूक आहे? त्यापेक्षा बेकार काय माहिती, काय? तू हे जे घेऊन बसली होतीस ना, बाळ आहे बाळ आहे, मला त्याचा लय त्रास व्हायचा. म्हणजे सुखदुःखात कोणतरी बरोबर असलं ना, काय वाटत नाही ग, चालून जात. बघ की अंधाऱ्या रात्री एकट्याने चालणं वेगळं, पण सोबत असल्यावर चालणं वेगळं ना. शेवटी फरक पडतोच. बरोबर आहे. अंधारात आपल्या आजूबाजूला कोणी दिसलं नाही तरी आपल्या सोबत कोणतरी आहे एवढ्यानं जीव हलका होतो रे. तेच. आणि ही आपल्या आयुष्यातली ना अंधारी रात्र आहे आपली. तू ते बाळाचं घेऊन बसली होतीस, मी लय घाबरलो होतो. मला असं वाटलेलं की तू हरवत चाललीस कुठेतरी. आणि अंधार पण एवढा होता ना की असं वाटलं तू नाही सापडणार परत. मी आहे की इथंच. आपण एकत्र मार्ग काढूया. आपल्या एवढ्याने पण लय धीर येतो. तसं काय, आपल्याला झालेली जखम सगळ्यांना दिसत असते. दुखतंय किती हे फक्त आपल्यालाच माहित असतं. आणि त्यात दोघांना एकसारखी जखम झाली. म्हणून म्हणते तू माझी काळजी घे, मी तुझी काळजी घेते. ही आपली आहे माझी. हीच कुठेतरी हरवली होती ना. पण आता सापडली आहे की. अर्जुन, हळूहळू का होईना आपण मार्ग काढूयात. आपले त्यासाठी पहिली पायरी ही आहे की हे फोटो पहिले काढून टाकू आपण. काढायचे ना. काय ग, उचकी लागली रे? बाकी नाही ना काय? नाही नाही. अर्जुन, तुला आठवतंय का मी बाळाशी बोलायचे तेव्हा पण अशाच उचक्या लागायच्या? आता आठवलं मला तेच. ऐक की, आज रात्री राहू देऊया ना फोटो. उद्या काढू. ठीक आहे, पण उद्या नक्की काढू. हा, उद्या काढू. त्याचं काय आपे, एकदा अंधाराची सवय झाली ना की उजेड नको नको वाटायला लागतो. तसं नको आहे. नाही होणार अर्जुन, नाही होणार असं. आपण नाही अडकणार या सगळ्यात. झोप तू, मी आलो पाणी ग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.